21 मुलींच्या एका रांगेत जेव्हा मोनिका उजवीकडे 4 स्थळ सरकते तेव्हा तिचा डावीकडून 12वा क्रमांक येतो, तर सुरुवातीला तिचा उजवीकडून कितवा क्रमांक होता, असा प्रश्न आहे. मग साहजिकच टोटल जी रांग आहे ती रांग किती मुलींची दिली आहे? 21. मग 21 मुली आहेत सरळ सरळ एका रांगेत, असं स्पष्ट उल्लेख आहे ना. ठीक. मग 21 मुलींच्या एका रांगेत जेव्हा मोनिका उजवीकडे 4 स्थळ सरकते, आता उजवीकडे सरकते म्हणजे इकडं है ना, कुठेतरी असेल ती. इथं समजा आपण म्हणू मोनिका आहे, ती उजवीकडे सरकते. 1 2 3 4 म्हणजे मोनिका आता इथं आली. जेव्हा ती उजवीकडे 4 स्थळ सरकते तेव्हा तिचा डावीकडून 12वा क्रमांक येतो. तेव्हा डावीकडून जर तिला मोजलं तर डावीकडून तिचा 12वा येतो. तर प्रश्न असा आहे, तर सुरुवातीला तिचा उजवीकडून कितवा क्रमांक होता? प्रश्न असा आहे की सुरुवातीला तिचा उजवीकडून कितवा क्रमांक होता, असा प्रश्न आहे. उजवीकडून है ना. ठीक. मग आपण 21 मधून पहिले एकतर 12 काढू किंवा हा इकडून 12वा आहे ना, तर मग 11 इकडून 11वा, हा व्यक्ती 10वा, हा व्यक्ती 9वा, हा व्यक्ती 8वा. म्हणजे सुरुवातीला ती डावीकडून 8व्या क्रमांकावर होती. बरोबर, डावीकडून 8व्या क्रमांकावर. आता उजवीकडून कितव्या क्रमांकावर? तर 21 मधून 8 काढू है ना, किंवा 21 मधून 7 काढा. बरोबर, 21 मधून जर 7 काढले तर शेवटी -1 वगैरे किंवा +1 करायचं काम नाही. ठीक आहे ना. म्हणजे आता तुम्ही डावीकडून 8वा तर उजवीकडून कितवा, तर टोटल 21 जण आहे. 21 मधून आपण 8 काढू. 21 मधून 8 गेले किती राहते? मग 13. पण या 13 मध्ये कारण 8 काढले ना, तर या 13 मध्ये नंतरचे या 13 मध्ये या नंतरचे 13 जण आहे, त्याच्यात मोनिका नाही आहे. लक्षात येत आहे. मग मोनिकाला जर मोजायचं असेल तर तिला काय म्हणा लागन, कितव्या क्रमांकावर आहे? 14व्या. म्हणून आपल्या गणिताचं उत्तर काय असेल? 14व्या. ठीक. ओके. एका रांगेत कमला डावीकडून 12वी आणि सीता उजवीकडून 26वी. जर दोघींच्या मध्ये 5 व्यक्ती बसले असेल तर रांगेत जास्तीत जास्त किती व्यक्ती बसल्या, असा प्रश्न आहे. पहा, म्हणजे एका रांगेत अशा स्वरूपाची रांग आहे. कमला डावीकडून 12वी आहे. कमला इकडून जर मोजली तर कमला डावीकडून 12वी आहे आणि सीता उजवीकडून 26वी आहे. सीता उजवीकडून 26वी येते आणि दोघीच्या मधात बसले आहे 5 व्यक्ती. 1 2 3 4 5. तर प्रश्न असा केला, रांगेत जास्तीत जास्त किती व्यक्ती बसले असेल. हा शब्द खूपच इम्पॉर्टंट आहे, जास्तीत जास्त. ठीक आहे ना. जास्तीत जास्त म्हटलं तर आपण असं लॉजिक लावलं की इकडून हे 12 लोक प्लस मधात बसलेले 5 लोक आणि इकडून 26 लोक. ठीक आहे. ओके. मग या सर्वांची बेरीज तर जास्तीत जास्त एवढे लोक रांगेत बसले असेल. पण इथं जर कमीत कमी शब्द असला तर वेगळं लॉजिक लागते. पुढचं गणित आहेच ते. ठीक आहे ना. चालेल. मग आता सर्वांची बेरीज करू. 6 5 11 12 13 3 पुन्हा 1 2 2 4. तर जास्तीत जास्त किती लोक असेल रांगेत? 43. ओके. ठीक. चालेल. आलं तुम्हाला, लिहून घ्या. एका रांगेत कमला डावीकडून 12वी आणि सीता उजवीकडून 26वी. शेवटी रांगच आहे. मग एका रांगेत कमला डावीकडून कितवी आहे? 12वी. ओके. ठीक. कमला 12वी येते डावीकडून आणि सीता उजवीकडून 26वी येते. खेर असंही लॉजिक लावू शकतं, सीता उजवीकडून 26वी येते. मागच्या गणितात आपण सेम लॉजिक लावलं. पण प्रश्न असा आहे की दोघांच्या मधात इथं पण 5च व्यक्ती बसले है ना, दोघीच्या मधात इथं सुद्धा 5 व्यक्ती बसल्या. पण त्यांनी शब्द वापरला रांगेत कमीत कमी किती लोक आहेत. ठीक आहे. जेव्हा कमीत कमी शब्द असेल, कमीत कमी, तेव्हा
ओव्हरलॅपचं लॉजिक लावायचं, कारण अशापेक्षा इकडून उजवीकडून 26वी सीता अशी असत. आणि आता लक्ष द्यायचं, समजन, फक्त लक्ष द्या. सीता आणि आता या दोघीच्या मधात 5 व्यक्ती बसले असत. जेव्हा कमीत कमी असेल ना शब्द, तेव्हा ओव्हरलॅपचं लॉजिक लावायचं. पडलं तर कमीत कमी लोक सापडून रांगेत किती आहे. जास्तीत जास्त लोकांचं असेल तर मागचं गणित है ना. ठीक, कमीत कमी जेव्हा शब्द असेल तेव्हा हे ओव्हरलॅपचं लावायचं, कारण रांगेत कमीत कमी एवढे लोक असू शकते. जास्तीत जास्त ऑलरेडी आपण काढलं है ना. ठीक, म्हणजे आता कमला इकडून किती आहे, 12वी. कमला इकडून आहे 12वी. लक्ष द्या, कमला इकडून आहे 12वी. मधात 5 जण बसले, म्हणजे सीता इकडून कितवी हे आपण शोधू शकतो. पहिले जर कमला इकडून 12वी असेल तर हा व्यक्ती 11वा, 10, 9, 8, 7 आणि ही 6वी. समजत आहे, हे 6वी इकडून है ना, 6वी. मग आता हे लॉजिक कधी लावायचं पहा, ओव्हरलॅपचं. ओव्हरलॅपचं लक्ष द्या शब्दाकडे. जर दोघांच्या मधात बसणारी संख्या, दोघांच्या मधात बसणारी संख्या इकडून हे 12 आहे ना, 12 मधून 2 मायनस करून मधात बसणाऱ्यांची संख्या 10 पाहिजे, 10 जास्तीत जास्त. जर मधात बसणारे लोक 10 किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तरच कमीत कमी शब्द असेल तरी ओव्हरलॅपिंगचं लॉजिक लावायचं. ठीक आहे ना. शब्दाकडे लक्ष द्या, मी काय सांगत परत एकदा सांगतो. मधात बसणाऱ्यांची संख्या जर 12 मधून, या दोघांपेक्षा लहान संख्या कोण आहे, 12 मधून 2 मायनस करायचे. का 2? तर या 12 मध्ये इथं सीता पण असेल आणि कमला पण असेल, दोघं जण असेल ना. मग इकडून 12वा आहे. ओव्हरलॅपिंगचं लॉजिक केव्हा लावायचं, जेव्हा कमीत कमी संख्या 12 मधून 2 मायनस 10 किंवा त्याच्यापेक्षा कमी असणारी संख्या जर दोघांच्या मधात बसलेली असेल तर कमीत कमी शब्द असेल गणितात तर ओव्हरलॅपिंगचं लॉजिक लावायचं. ओके. आता पहा, मधात बसणाऱ्यांची संख्या, दोघांच्या मध्ये बसणाऱ्यांची संख्या 10 पेक्षा मोठी असेल, जसं 11 जण दोघांच्या मधात बसल्या है ना, 11 जण. तर रांगेत कमीत कमी किती व्यक्ती आहे, जरी कमीत कमी शब्द असेल, मधात जर 11 जण बसले असेल, 11 जण मधात, तर आपण ओव्हरलॅपिंगचं लॉजिक लावू शकत नाही. का? कारण इकडून कमला 12वी आहे आणि मधात 11 जण बसले है ना. मग हे 11 आणि कमला 12, सीता कुठे येईल, लक्षात येत आहे है ना. म्हणजे मधात बसणाऱ्यांची संख्या 10 किंवा त्याच्यापेक्षा लहान. सर प्रत्येक वेळेस 10 का? नाही. आता या गणितात हे 12 आहे ना, 12 मधून 2 काढले तर 10. समजत आहे. तेव्हा कमीत कमी शब्द असेल तर ओव्हरलॅपिंगचं लॉजिक लावायचं. पण जर मधात बसणाऱ्यांची संख्या 10 पेक्षा मोठी असेल है ना, आणि कमीत कमी जरी शब्द असेल तरी है ना, आपण मागच्या गणितात जास्तीत जास्तचं लॉजिक लावलं ना, ते लॉजिक लावायचं. समजलं. पुढचं गणित आहेच ते असं, पुढचं गणित सेम आहे जे मी आता बोललो. ठीक आहे ना. चालेल. पण पहा, आता मधात बसणाऱ्यांची संख्या 5 आहे. इकडून सीता कितवी काढली आपण ते पाहून घेऊ. पहा, इकडून कमला आहे 12वी, मग हा 11, हा 10, हा 9, हा 8, हा 7, म्हणजे सीता कितवी, इकडून 6वी. मग सीता डावीकडून 6वी, सीता उजवीकडून 26वी. असं गणित आहे ना. तर रांगेत एकूण किती लोक असेल असं गणित आहे. मग रांगेत एकूण किती लोक, तर आपण काय करतो, 26 आणि 6 ची काय करतो बेरीज, किती होते रे, 32 आणि मायनस 1, तर रांगेत कमीत कमी किती लोक असेल, 31. समजलं. घ्या. एका रांगेत राम डावीकडून 12वा आणि श्याम उजवीकडून 26वा आहे. जर दोघांच्या मध्ये 15 व्यक्ती बसल्या तर रांगेत कमीत कमी किती व्यक्ती बसल्या. पहा, कमीत कमी शब्द आहे.
मग जरी कमीत कमी शब्द आहे तरी आता इथं ओव्हरलॅपिंगच्या पद्धतीनं सोडवता येत नाही. ठीक आहे ना, कारण राम डावीकडून 12वा आहे. ठीक आहे, राम डावीकडून 12वा लिहिला आपण, राम 12वा. ठीक आहे, मग श्याम उजवीकडून 26वा आहे, पण दोघांच्या मध्ये 15 जण बसले. कसं शक्य राहील? कारण राम इथं 12च आहे, म्हणजे इकडं 11च लोक आहे. कमीत कमी शब्द आहेत तरी है ना, 12 मधून 2 गेले 10, 10 पेक्षा लहान पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा मोठी असेल तर जास्तीत जास्तच्या लॉजिकनं सोडवणे. आता श्याम इकडून कितवा आहे? 26वा. श्याम उजवीकडून 26वा आहे आणि दोघांच्या मधात 15 व्यक्ती बसल्या. झालं? ठीक. मग कमीत कमी रांगेत 12 अधिक 15 अधिक 26 एवढे जण असेल, है ना. ठीक. आता 6 आणि 5 11, 12 13, 1 2 3 4 5 किती मग 53. पटत आहे? ठीक. म्हणून मग कमीत कमी रांगेत 53 जण असेल आणि जास्तीत जास्त सुद्धा 53च असेल. पटलं? ठीक. घ्या मग. 42 विद्यार्थ्यांच्या एका वर्गात सोहमचा शेवटून 19वा क्रमांक आहे. म्हणजे असं म्हणा की एक वर्गातली एक काय रांग दिली आहे, है ना. ठीक. एक रांग आहे, या टोटल रांगेत किती विद्यार्थी आहे? 42, है ना. त्यांनी म्हटलं की हे टोटल 42 विद्यार्थ्यांची एक रांग आहे. या 42 विद्यार्थ्यांच्या रांगेत सोहमचा शेवटून 19वा क्रमांक आहे. सोहम शेवटून 19व्या क्रमांकावर येतो. कोण? सोहम. ठीक आहे, ओके. आता अनिलचा क्रमांक सोहमच्या 6 क्रमांक खाली आहे. मग सोहमच्या खाली आहे तो 6 क्रमांकावर. 1 2 3 4 5 6. इथं कोण आहे? अनिल, है ना. अनिल. अनिलचा क्रमांक 6 क्रमांक खाली आहे. तर खालीलपैकी अनिलचा क्रमांक कोणता असा प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला एकतर वरून कोणता किंवा खालून कोणता असं 2 मधून एक ऑप्शन असेल. मग आता अनिलचा क्रमांक कोणता तर आपण काढू शकतो. कसं? तर सोहम जर शेवटून 19वा असेल तर हा 18 असं करू शकता. 18 17 16 15 14 13. म्हणजे अनिल शेवटून 13वा आहे. 13वा. तर अनिल सुरुवातीपासून कितवा? तर आपल्याला काय करावं लागेल? 42 मधून 13 काढा. पटत आहे? किंवा 42 मधून 12 काढा. पटत आहे? मग आपल्याला वरून है ना अनिलचा क्रमांक भेटून जाईल. म्हणजे 42 मधून 12 मायनस करू तर साहजिकच 2 मधून गेला 0, किती आले? 30. तर सुरुवातीपासून अनिलचा क्रमांक 30वा, कारण इकडचे 12 है ना. असे टोटल किती जण होईल? 42 झालं. मग घ्या मग 30वा. एका रांगेत नवज्योत डावीकडून 11वी, म्हणजे नवज्योत डावीकडून 11वी आहे. नवज्योत, ओके. ठीक. डावीकडून 11वी लिहिलं. सपना उजवीकडून 17वी. उजवीकडून 17वी. पहिले तर असंच लॉजिक लो आपण, है ना. सपना उजवीकडून 17वी. आता वरून नवज्योतच्या 4 स्थान पुढे आहे. नवज्योतच्या 4 स्थान पुढे 1 2 3 4 कोण? वरून. नवज्योतच्या 4 स्थान पुढे आहे आणि वरुण व सपना यांच्यामध्ये, वरुण आणि सपना यांच्यामध्ये किती व्यक्ती आहे? 6 व्यक्ती आहेत. म्हणजे या दोघांच्या मध्ये 6 व्यक्ती आहेत. चला 6 व्यक्ती काढून घेऊ आपण. 1 2 3 4 5 6 झालं. ठीक. म्हणजे याच्यामध्ये 6 व्यक्ती आहेत. झालं. आता प्रश्न असा केला तर रांगेत एकूण किती व्यक्ती आहे? झालं ना. रांगेतले व्यक्ती विचारलं. काय? नवज्योत पर्यंतचे 11 लोक, हे वरुण पर्यंतचे 4 प्लस वरुण आणि सपनाच्या मधातले 6 व्यक्ती है ना, 6 आणि प्लस सपना पर्यंतचे 17
असे टोटल रांगेत एकूण व्यक्ती. असा सोपा प्रश्न होता. ठीक आहे. 6 आणि 4 10 है ना, आधी 11 21 21 आणि 7 28 आणि 10 38. तर रांगेत एकूण व्यक्ती किती? तर 38. घ्या. विद्यार्थ्यांच्या एका रांगेत अनिल डावीकडून 7वा आहे. व्यवस्थित लक्ष द्या. एक समजा विद्यार्थ्याची रांग आहे. या विद्यार्थ्यांच्या रांगेमध्ये अनिल डावीकडून 7वा आहे, म्हणजे अनिल डावीकडून 7वा आणि जॉन उजवीकडून 18वा. जॉन उजवीकडून 18वा. कोण? जॉन. ठीक आहे ना, जॉन. आता याच्यात काय झालं, दोघांनी आपापल्या जागेची अदलाबदल केली. स्पष्ट इंटरचेंज. म्हणजे अनिल उठला, जॉनच्या जागेवर गेला. म्हटलं जागेची फक्त अदलाबदल केली. जॉन उठला आणि अनिलच्या जागेवर जाऊन बसला. म्हटलं फक्त जागेची अदलाबदल केली असं म्हटलं. मग आता अदलाबदल केल्यानंतर है ना, जॉन डावीकडून कितवा होईल? 7वा आणि अनिल उजवीकडून कितवा होईल? 18वा. फक्त जागेची अदलाबदल केली ना. ओके, ठीक. मग आता अदलाबदल केल्यास अनिल हा डावीकडून 21वा होतो. अनिल हा डावीकडून 21वा होतो. मग अनिल डावीकडून 21वा आणि अनिल उजवीकडून 18वा. ओके, ठीक. आणि प्रश्न केला तर त्या रांगेत एकूण विद्यार्थी किती? सगळ्यात पहिल्या प्रकारचं पहिलं गणित है ना. मग आता अनिल हा डावीकडून 21वा, अनिल उजवीकडून 18वा. दोघांची काय करतो बेरीज? 8 ने 9, 2 ने 3 आणि आलेल्या बेरजेतून -1 म्हणजे रांगेत एकूण किती व्यक्ती आहे? मग 38. सिंपल. पडलं? लिहा. मुलींच्या एका रांगेत कामया डावीकडून 5वी आहे आणि प्रीती उजवीकडून 6वी आहे. मुलींची एक रांग आहे. या रांगेत कामया डावीकडून 5वी कामया आणि प्रीती उजवीकडून 6वी प्रीती. मग या दोघींनी जागेची काय केली? अदलाबदल केल्यानंतर कामयाच्या जागेवर प्रीती गेली आणि प्रीतीच्या जागेवर कामया आली. अदलाबदल झाल्यानंतर प्रीती डावीकडून 5वी झाली, जी आधी प्रीती उजवीकडून 6वी होती. ती आता डावीकडून 5वी झाली आणि कामया उजवीकडून 6वी झाली. ओके, ठीक. अदलाबदल केल्यानंतर कामया डावीकडून 13वी झाली. कामया डावीकडून 13वी आहे असं. मग कामया डावीकडून 13वी आहे. तर प्रश्न केला प्रीती उजवीकडून कितव्या क्रमांकावर असेल, असा प्रश्न आहे. मग आता प्रीती उजवीकडून कितव्या क्रमांकावर आहे हे जर काढायचं असेल तर सगळ्यात पहिले रांगेत किती जण काढून घेऊ. पडलं? रांगेत किती लोक आहे काढू शकतो, कारण कामया डावीकडून 13वी आहे आणि कामया उजवीकडून 6वी आहे. तर रांगेत टोटल किती जण आहे? 13 अधिक 6. आता किती होते? 19 -1. रांगेत किती लोक आहे? 18. रांगेत टोटल 18 जण आहे. सिंपल. प्रीती इकडून किती आहे? 5वी. तर प्रीती इकडून कितवी असं काय नाही ना. मग इकडचे 4 जण मायनस करून टाकू एकूण 18 मधले. एकूण 18 मधून 4 लोक जर काढले तर कितवी ती? 14वी. म्हणून प्रीती उजवीकडून कितवी? 14वी. सिंपल. यामध्ये एका रांगेत 37 विद्यार्थी शाळेच्या इमारतीकडे बघत उभे आहे. अश्विनी डावीकडून 15व्या क्रमांकावर उभी आहे. शाळेची इमारत असं उभी आहे बिचारी, शाळेची इमारत आहे ना. ठीक. आता अश्विनी आणि टोटल किती लोक आहे? 37. स्पष्ट दिलाय है ना. ठीक. अश्विनी डावीकडून 15व्या क्रमांकावर आहे. अश्विनी डावीकडून 15व्या क्रमांकावर अश्विनी आहे. अश्विनी ठीक आहे ना. चालेल. 15व्या क्रमांकावर. जर ती उजवीकडे 6 स्थळ सरकली, असं गणित आहे ना. आता डावीकडून 15व्या क्रमांकावर आहे, उजवीकडे 6 स्थळ सरकली. 1 2 3 4 5. आता इथं गेली.
कोण? अश्विनी. तर साहजिकच ती इकडून कितव्या क्रमांकावर येईल? 16, 17, 18, 19, 20, 21. इकडून ती 21व्या क्रमांकावर येईल. इकडून म्हणजे डावीकडून. है ना? पण प्रश्न काय गेला? तर आता ती उजवीकडून कितव्या क्रमांकावर असेल? है ना? ठीक. म्हणजे इकडून ती कितव्या क्रमांकावर असेल? किती सोपा प्रश्न आहे, बरोबर ना? म्हणजे 37 मधून इकडची 20 लोक काढून टाका, 21 नका काढू, है ना? मग 37 मधून 20 व्यक्ती काढून टाका, तर कितव्या? 17व्या क्रमांकावर झालं. उजवीकडून 17व्या क्रमांकावर असेल, है ना? चला.